नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर आज आता मी उठलोय जस्ट आणि आता आमचा चहा, नाश्ता सर्व झालेला आहे आणि आता मी जाणार आहे कुणकेश्वरला. तर कुणकेश्वरचा सर्व आम्ही शूट तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दिवसामध्ये जी काही मजा करणार आहे, तेही तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे. मी कधी दरवर्षी वगैरे येत नाही. आम्ही लग्न झाल्यावरती आलो होतो गावी. पण यावर्षी आम्हाला खूप मस्त वाटतंय गावी. तर असं वाटतं की दरवर्षी आता गावी यावंच गणपतीला. खूप छान वाटतंय आणि इकडचं क्लायमेट वगैरे तर खूप सुंदर आहे आणि पाऊस येतो, जातो. खूप छान वाटतंय. गरम वगैरे अजिबात होत नाहीये आणि मला तर खूप छान वाटतंय. आमची फॅमिली खूप मोठी आहे. त्याच्यामुळे सर्व आम्ही मिळून मजा-मस्ती वगैरे सर्व एकत्र जेवण करणं किंवा जे काही छोट्या-मोठ्या ज्या गोष्टी असतात, त्या सर्व एकत्र करणं, हे सर्व आमच्या फॅमिलीमध्ये चालतं आणि ते खूप छान वाटतं आणि असं एकत्रित कुटुंब सर्वांनाच आवडतं. तर सर्व हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्ही म्हणजे सर्व डेली रुटीन आमचा काय आहे कोकणमध्ये आल्यावरती सर्वच मी तुमच्यासोबत सांगणार आहे. तर तुम्ही सर्व कोकणचे आमचे जे व्लॉग्स आहेत ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला खूप आवडतील आमचे सर्व व्लॉग्स. तुम्ही नक्की बघा. देवगडमध्येच पवनचक्की सुद्धा आहे, तर तिथेही आम्ही जाणार आहे. तर पप्पा आम्हाला बोलले, की आपण तिथेही जाऊया. तर तिथेही आम्ही जाणार आहे आणि देवगड किल्ल्याचं शुअर नाहीये. जर आम्ही देवगड किल्ल्यावरती सुद्धा गेलो, तर तेही आम्ही शूट करू. पण कुणकेश्वर आणि पवनचक्की इथे तर आम्ही नक्की जाणार. आणि कुणकेश्वरची जी स्टोरी आहे, त्याच्यामागे काय आहे कथा वगैरे हे सर्व आमचे पप्पा तुम्हाला सांगतील. आम्हाला पण ऐकायची खूप इच्छा आहे, कारण मलाही अजून माहिती नाही. तर पप्पा मला बोललेत, की "तुला मी सांगतो." तर मी बोलले, की "आपल्या फॅमिलीला सुद्धा नक्की सांगा." तर ते बोलले, की "ठीक आहे, मी सर्वांना सांगणार." त्यामुळे मी हे सगळं शूट करणार आहे, की ते आपल्याला सांगतील कुणकेश्वर रिलेटेड काय आहे, कसं आहे ते. गावाला आल्यावरती गिझर तर नाहीये, पण आमचं पूर्ण सगळी एवढी फॅमिली आहे, सगळ्यांचं अंघोळीचं पाणी हे चुलीवरतीच गरम होतं. या तुम्हाला मी दाखवते. ही आमची चूल आहे, लाईट थोडी कमी आहे. ही चूल आहे, इथेच आमचं पाणी गरम होतं. आता आम्ही 20 माणसं तरी आहे घरामध्ये, एवढा 20 माणसांचं पाणी इथे गरम होत असतं चुलीवरती. मे मध्ये वगैरे कधी आम्ही आलो फॅमिली सोबत, तर सुकी मच्छी, खेकडे वगैरे हे लोक स्वतःच पकडायला जातात आणि तेही आम्ही या चुलीवरती भाजून खातो. इथे जवळच नदी आहे. आमच्या एक 5 मिनिटाच्या अंतरावरती एक नदी आहे. तर तिथून दुसऱ्या गावामध्ये जायला रस्ता आहे. तिथे आमचे रिलेटिव्हज राहतात. तर तिथे आता आम्ही संध्याकाळी गणपतीच्या पाया पडायला पण जाणार आहे. तर तिथलाही व्लॉग मी शूट करेन. पण आता सध्या होडी बंद असल्यामुळे आम्हाला गाडीने जायला लागणार आहे. जर होडी असती तर नक्की तुम्हाला मी होडीतून आम्ही कसे जातो ते दाखवलं असतं. कारण पहिले आम्ही सगळेजण होडीतूनच जायचो समोरच्या गावाला. एक 5-10 मिनिटामध्ये होडी इथून तिथे सोडायची. पण आता सध्या पावसामुळे वगैरे तर होडी बंद असल्यामुळे आम्हाला गाडीनेच जायला लागणार आहे. तर तुम्हाला तेही मी दाखवेन. नदीही दाखवेन. तिथेच आमच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि तिथेच हे लोकं नदीमध्ये मासे वगैरे सगळं पकडायला जातात. आणि आता सध्या गणपती असल्यामुळे हे सगळं बंद आहे. नाहीतर तेही मी तुम्हाला दाखवलं असतं. तर आपण एप्रिल-मे मध्ये जर कधी आलो गावाला, तर तुम्हाला तेही मी नक्की दाखवेन, की आम्ही होडीमधून मासे कसे पकडायला जातो. आमचे पप्पा, मोठे काका, 2 नंबर काका हे सगळेजण होडी खूप मस्त चालवतात आणि माझे माझे जे दीर आहेत ते सुद्धा होडी खूप छान चालवतात. त्याच्यामुळे होडीतून फिरायला जायला खूप मज्जा येते. खूप छान आहे आमचं गाव. तुम्हाला नक्की आवडेल. आमच्या घरामधल्या लेडीज आहेत, त्या उत्तम जेवण बनवतात. पण आमच्या घरामधले पुरुष आहेत, ते खूप छान स्वयंपाक बनवतात. म्हणजे आमच्या बायकांपेक्षा पण सुंदर स्वयंपाक त्यांना येतो. आता आमच्या इथे 12च्या 12 दिवस गणपती असतात. तर तेवढे दिवस आरतीला बाहेरून म्हणजे आमच्या वाडीमधली सगळी मुलं असतात. ते प्रत्येक घरामध्ये एक छोटी आरती घेतात. तर प्रत्येक घरामध्ये असं स्नॅक्स दिलं जातं प्रत्येक दिवशी. कधी भजी असते, कधी वडापाव असतो, परत मंचुरियन असतात, सूप असतं. तर लास्ट कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये सूप बनलं होतं. तर ते आम्ही दिलं होतं. कधी पास्ता असतो. म्हणजे असं प्रत्येक व्हरायटी असते वेगवेगळी. स्नॅक्समध्ये पण एक वेगळीच मजा असते. आणि आरती पण तुम्हाला मी दाखवली होती, की प्रत्येक घरामध्ये जाऊन आरतीसाठी मुलं कशी येतात वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं. तर कोकणचे व्लॉग्स खूप छान असतात आणि कोकण खूप सुंदर आहे. हा ब्लॉग सुद्धा शेवटपर्यंत बघा. कारण माझ्या परीने मी जेवढं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला तेवढं मी सगळं शेअर करणार आहे. आणि कुणकेश्वर, देवगडमध्ये पवनचक्की, परत आता मी इव्हिनिंगला जाणार आहे आमच्या रिलेटिव्हजकडे पाया पडायला. ते सर्वच मी शूट करणार आहे. त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा.
आता आम्ही जाता जाता आमच्या पप्पांच्या मित्राचा एक स्टॉल आहे वडापावचा. पप्पांचा खूप लहानपणीचा मित्र आहे. सो आम्ही तिकडे थांबलो नाश्ता करण्यासाठी आणि यांचा वडापाव भजीपाव आम्ही ट्राय केला. खूप जास्त सुंदर होता. आम्ही आता आलोय कुणकेश्वरला पाया पडायला आणि हा मस्त इकडे कुणकेश्वरचा समुद्र खूप मस्त वाटतंय. कुणकेश्वरचा व्ह्यू सॉलिड आहे, सॉलिड खतरनाक. एवढं मस्त वाटतंय इथे आल्यावर आणि फ्रेश आणि एकदम प्रसन्न वाटतंय.
खूप छान दर्शन झालं आमचं. पण आतमध्ये कसं आहे, फोटोग्राफी अलाव नाहीये, सो आपण त्याचा रिस्पेक्ट करून आतमध्ये कोणतीच व्हिडिओ वगैरे केली नाही देवळाच्या आतमध्ये. मग आता म्हणून बाहेर आल्यानंतर तुम्हाला जस्ट इन्फॉर्म केला की तुम्हाला वाटेल की व्हिडिओ गाणं केली आतमध्ये, तर आतमध्ये अलाव नाहीये. पण दर्शन खूप छान झालं आणि इकडचा व्ह्यू खूप छान आहे. आता आम्ही मस्त येऊन बसलो आहे इकडे निवांत. खूप वर्षापूर्वी एक जहाज चाललं होतं त्या समुद्रातून आणि मोठं तुफान झालं भरपूर, आणि त्या तुफानामध्ये ते जहाज बुडणार होतं. तेव्हा त्या व्यापाऱ्याने बोलला की इथे कोण जर देव असेल तर हे माझं जहाज आपोआप किनाऱ्याला जाऊन देईल. त्यानंतर असं बोलल्यानंतर ते वादळ शांत झालं आणि ते जहाज आपोआप ह्या किनाऱ्याला लागलं. या किनाऱ्याला लागल्यानंतर त्या व्यापाऱ्याला एक अशी खूप झाडाची गुहा दिसली. त्या गुफेमध्ये एक दिवा लावलेला होता. तर त्याने त्यात जाऊन बघितलं, त्या दिव्याच्या तिकडे एक पिंडी होती शंकराची. मग त्याने गावी सगळं चौकशी केली आणि गावी चौकशी केल्यानंतर त्याला सगळ्या रहिवाशाने सांगितलं की ही शंकराची पिंडी आहे. मग तेव्हा त्याने इथे हे मंदिर बांधलं कुणकेश्वराचं. दर्शन झालं. आता मस्त आम्ही थांबलोय थोडं थंडगार प्यायला, आणि आम्ही कोकम सरबत, 2 लिंबू सरबत आणि 2 कोकम सरबत सांगितलेत. मस्त इकडे काका बनवत आहेत. त्याच्या समोरच गाडी आहे, लिंबू सोडा सेंटर. 3 दिवसांनी काहीतरी समोर लावली आपली गाडी. हे रिदान कशी शिटी वाजवतो वा, बघा नवीन शिटीचा प्रकार शिका रिदान कडनं. मस्त गाडीला बघून शिटी मार, गाडीला बघून शिटी. अरे वा, कुठे गाडी, कुठे गाडी, कुठे गाडी, कुठे कुठे गाडी, गाडीमध्ये आहे फोन असं बोलतोय तो. थंड आहे ना, काय ना थंड, थंडच पाहिजे. थंड असेल तर मजा आहे. गरमी किती आहे. 2 लिंबू सरबत आलेत. आता आपण पिऊया कोकम सरबत. आता आलाय आपला मस्त कोकम सरबत. सब्जा पण टाकला आहे. क्या बात आहे. हा मजा आहे, मजा. थोडा मस्त उन्हामध्ये थंडगार कोकम सरबत अजून काय पाहिजे. हे बघ कोकम सरबत ट्राय कर. द्यायला काय नाही. आता आमचं जस्ट कुणकेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पवनचक्कीला चाललोय देवगडला. इथे जवळच आहे ती. वाव. मस्त आहे. आता आम्ही आलोय ते पवनचक्कीला. छान वाटतं, ऊन भरपूर आहे. बीच किती मस्त आहे. पण हा व्ह्यू खूप सुंदर आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, इकडनं झिप लाईन होतं. आता बंद असेल पावसामुळे. हे बघा ही सगळे वायरिंग वगैरे सगळ्यांचं दिसतंय ना, हे खूप मोठं झिप लाईनिंग आहे. हाईट बघा, तुम्हाला हाईटचा एक अंदाज येत असेल. खूप जास्त मोठी आहे. ही आपली पवनचक्की.
बाई आज आपल्याकडे जे आरतीला येणार आहेत त्याच्या प्रसादासाठी काय बनवलंय? कांदा भजी बनवली आहे आणि दही वडाचं हे बनवलेलं आहे. क्या बात आहे. आजचा बेत आपल्याकडे आहे दही वडे आणि मस्त गरमागरम कांदा भजी. हा बघा अगोदरच ट्राय करून सांगतोय कशी झाली टेस्ट. कशी झाली टेस्ट? छान. वा अप्रुव्हल आलेला आहे. आणि आता आपण मस्त सर्वांना प्रसादामध्ये कांदा भजी बिंदास देऊ शकतो. आता एक 5 मिनिटांमध्ये आरती आपल्या घरात चालू होणार आहे. तर चला आता वेळ आली आहे डे 3चा ब्लॉग एंड करण्याची. उद्या असणार आहे आपला डे 4. तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा नवीन काही ना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगचे अपडेट्स येतील. तर उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुम्ही आपली काळजी घ्या. बाय.